नमस्कार मंडळी, तुम्ही सुद्धा एफ-डी म्हणजेच फिक्स्ड डिपॉझिट किंवा इतर सरकारच्या योजनेमध्ये जर इन्व्हेस्टमेंट केली असेल, गुंतवणूक केली असेल किंवा गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. कारण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एफ-डी म्हणजेच फिक्स्ड डिपॉझिट कोणत्या बँकेमध्ये करावी, त्याचसोबत किती रकमेची करावी आणि किती कालावधीसाठी करावी, किती कालावधीसाठी केल्यावर तुम्हाला किती फायदा होईल याची माहिती आणि त्याचसोबत तुम्हाला सरकारच्या ज्या इतर योजना आहेत त्यामध्ये गुंतवणूक केल्यावर किती रुपयांचा फायदा होईल याची माहिती देणार आहे. त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. चला तर मग सुरुवात करूया आजच्या आपल्या या गुंतवणुकीविषयीच्या व्हिडिओला. बघा मित्रांनो, आजकाल महागाई दिवसांदिवस वाढत आहे. त्यामुळे अनेक लोक स्वतःच्या आणि आपल्या कुटुंबाच्या भविष्यासाठी बचत करणे पसंत करत आहेत. कारण कोणती आणि केव्हा आपत्कालीन परिस्थिती निर्माण होईल हे सांगता येत नाही. अशा परिस्थितीत लोकांना आपले पैसे सुरक्षित कसे ठेवायचे असतात आणि चांगला परतावा देखील मिळवायचा असतो. बघा, बँक एफ-डी आणि अल्प बचत योजना हे दोन सर्वात लोकप्रिय सध्या पर्याय आहेत. म्हणजे सर्वात जास्त लोक बँकेच्या एफ-डी मध्ये इन्व्हेस्टमेंट करतात किंवा ज्या अल्प बचत योजना आहेत या योजनेमध्ये इन्व्हेस्टमेंट करून त्यावर परतावा घेत असतात. परंतु दोघांचेही स्वतःचे फायदे आणि मर्यादा ह्या वेगवेगळ्या आहेत. त्यामुळे लोकांनी योग्य पर्याय निवडला पाहिजे, यासाठी हा व्हिडिओ मी बनवलेला आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे सरकारने एप्रिल-जून 2026च्या तिमाहीसाठी अल्प बचत योजनांच्या व्याजदरात कोणताही बदल केलेला नाही. तसेच बँक एफ-डीचे दर 6.25% ते 6.66% दरम्यान आहेत, तर अल्प बचत योजना अजूनही 8.2% परतावा देत आहे. बघा मित्रांनो, बँक एफ-डीचे जे दर आहेत ते 6.25% ते 6.66% इतके आहेत. तर अल्प बचत योजना ज्या आहेत त्या अल्प बचत योजनेचा दर अजून सुद्धा 8.2% आहे. त्यानंतर बघा, गुंतवणूकदारांसमोर हा प्रश्न आहे की जास्त परताव्यासाठी एफ-डीचा पर्याय निवडावा की सरकारी योजनांमध्ये गुंतवणूक करावी. पुढे बघणार आहोत आपण की नेमकी तुम्ही कोणता पर्याय निवडायचा आहे. तर बांधवांनो, व्याजाच्या दराच्या बाबतीत कोण पुढे आहे हे बघूयात. जेव्हा परताव्याचा प्रश्न येतो तेव्हा बँक एफ-डी पेक्षा अल्प बचत योजना ह्या अधिक चांगल्या वाटतात. बघा, जेव्हा परतावा म्हणजे तुम्हाला व्याज दर हा बँक एफ-डी पेक्षा तुमच्या अल्प बचत योजनेमध्ये चांगला मिळतो. सुकन्या समृद्धी योजना जी आहे बांधवांना आपली, या सुकन्या समृद्धी योजनेमध्ये तुम्हाला 8.2% इतका मोठा व्याज दर प्रतिवर्षाला मिळत असतो. त्यानंतर एनएससी जी योजना आहे आपली, एनएससी योजनेमध्ये तुम्हाला 7.7% इतका तुमच्या गुंतवणुकीवरती प्रतिवर्षी व्याज दर मिळत असतो. त्यानंतर किसान विकास पत्र जे आहे आपलं, किसान विकास पत्रावर जर तुम्ही गुंतवणूक केली बांधवांनो, तर यामध्ये तुम्हाला 7.5% इतका व्याजदर मिळत असतो. त्यानंतर मासिक उत्पन्न योजना जी आहे, या मासिक उत्पन्न योजनेमध्ये तुम्हाला 7.4% इतका व्याजदर मिळणार आहे. त्यानंतर पीपीएफ योजना जी आहे आपली, पीपीएफ योजनेमध्ये तुम्हाला 7.1% प्रतिवर्षाला व्याजदर हा मिळणार आहे. त्यानंतर पोस्ट ऑफिसची जी बचत खातं आहे, या पोस्ट ऑफिसच्या बचत खात्यामध्ये तुम्हाला प्रतिवर्ष 4% व्याजदराने तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीवरती व्याज हे मिळणार आहे बांधवांनो. त्यानंतर आपण बघूयात की बँक एफ-डी दर हे किती आहेत. तर बांधवांनो, एसबीआय, एचडीएफसी, आयसीसीआय यांचे दर जे आहेत ते 6.25% इतके आहेत. त्यानंतर कोटक महिंद्रा बँक जी आहे, या कोटक महिंद्रा बँकेचे दर 6.50% एवढे आहेत. त्यानंतर येस बँकेचा दर जो आहे तो 6.66% एवढा आहे. तर बांधवांनो, यापैकी तुम्हाला तुम्ही कोणत्या योजनेमध्ये किंवा एफ-डी मध्ये गुंतवणूक केली आहे हे तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये सांगायचं आहे. तर इथून पुढे बघूया की लॉक इन आणि तरलता यामध्ये काय असतं. बघा, बँक एफ-डी अधिक लवचिक असतात. तुम्ही कमी किंवा जास्त कालावधीसाठी गुंतवणूक करू शकता. यामध्ये एक बँकेचे जे एफ-डी असतात, तुम्ही यामध्ये 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष तुमच्या हिशोबाने तुम्ही यामध्ये गुंतवणूक करू शकता. पण ज्या योजना असतात ह्या योजनेचा कालावधी ठरवून दिलेला असतो. या योजनेच्या कालावधीप्रमाणे तुम्हाला 10 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्ष, 18 वर्ष असा या योजनेचा कालावधी असतो. या कालावधीमध्ये तुम्हाला यामध्ये गुंतवणूक करायची असते. त्या कालावधी झाल्यानंतरच तुम्हाला त्या गुंतवणुकीचा फायदा, परतावा हा मिळत असतो बांधवांनो. परंतु जी एफ-डी आहे, एफ-डी वरती व्याजदर हा कमी आहे. त्यामध्ये तुम्ही फक्त प्रति वर्षाला गुंतवणूक करू शकता. 1 वर्षानंतर तुम्ही तुमची सगळी एफ-डी मोडून तुमचे पैसे तुमच्या अकाउंटवरती घेऊ शकता किंवा मध्येच तुम्हाला जर गरज पडली तर तुम्ही ती एफ-डी मोडून ते पैसे तुमच्या अकाउंटवरती घेऊ शकता बांधवांनो. पुढे बघा,
गरज पडल्यास पैसे काढू शकता, मी तुम्हाला तसं सांगितलं. त्यानंतर लहान बचत योजनांचा लॉक इन कालावधी हा जास्त असतो. त्यामध्ये उदाहरणार्थ बघा, एनएससी जी योजना आहे, एनएससी योजनेचा लॉक इन कालावधी 5 वर्ष, म्हणजे 5 वर्षापर्यंत तुम्ही गुंतवणूक केलेले पैसे हे काढू शकत नाहीत. 5 वर्ष तुम्हाला गुंतवणूक करायची आहे, 5 वर्षानंतरच तुम्हाला हे गुंतवणूक केलेले पैसे आणि त्याचे व्याजदर हे भेटणार आहे बांधवांनो. त्यानंतर पीपीएफ ची जी योजना आहे आपली, ही पीपीएफ ची योजनेमध्ये तुम्हाला 15 वर्ष गुंतवणूक करायची आहे, म्हणजेच 15 वर्षानंतरच तुम्हाला तुमची गुंतवणूक केलेली रक्कम आणि त्यासोबतचं व्याज हे एक रकमी मिळणार आहे बांधवांनो. त्यामध्ये पुढे बघा, कराचा फायदा हा नेमका कोणाला होतो. कलम 80C अंतर्गत लहान बचत योजनांमध्ये गुंतवणूक केल्यास 1.5 लाख पर्यंत कर लाभ मिळतो. काही योजनांमध्ये व्याजावर कर सवलत देखील मिळते. दुसरीकडे बँक एफडी वरील पूर्ण व्याज हे पूर्णपणे करपात्र असते, ज्यामुळे मिळणारा प्रत्यक्ष परतावा हा कमी होऊ शकतो. म्हणजे तुमच्या बँक एफडी वर जे व्याज मिळतं ते पूर्णपणे करपात्र असतं. तुमचा कर कटून तुम्हाला ते व्याज हे दिलं जातं बांधवांनो. परंतु ज्या योजना आहेत, अल्पबचत योजनेमध्ये तुम्हाला 1.5 लाखांपर्यंत लाभ मिळू शकतो. त्यामध्ये तुम्हाला व्याजावर करावर सवलत, व्याजाच्या करावर सवलत देखील या अल्पबचत योजनेमध्ये दिली जाते. परंतु बँकेमध्ये असं होत नाही बांधवांनो. तुम्हाला करपात्र असतं, ते व्याज जे असतं तुमचं करपात्र असतं, तो कर काटून तुमचं करची कपात होऊन तुमचं जे आहे व्याज आणि तुमची रक्कम ही तुम्हाला मिळत असते. पुढे बघूया बांधवांनो, कोणता पर्याय हा अधिक सुरक्षित आहे. दोन्ही पर्याय हे सुरक्षित मानले जातात, कारण सरकारच्या ज्या योजना आहेत ते सुरक्षित असतातच. त्याच सोबत तुमच्या बँकेची एफडी, नॅशनलाइज बँकेमध्ये तुम्ही जर एफडी केली तर ह्या सुविधा ह्यामध्ये तुम्हाला सुरक्षितता तेवढीच मिळते. त्यानंतर पुढे बघा, लहान बचत योजनांना सरकारचा पाठिंबा असतो. मी तुम्हाला आता सांगितलं की सरकारी योजनेमध्ये गुंतवणूक केली तर तुमची सुरक्षेची हमी ही 100% असते. त्यानंतर एफडी मध्ये सुद्धा तुम्हाला सुरक्षेची हमी ही 100% असते बांधवांनो. फक्त नॅशनलाइज बँकाविषयी बोलत आहे मी, बाकीच्या बँकांचं सांगू शकत नाही. तर बँक एफडी ही मोठ्या बँकांकडून सुरक्षित असतात, त्यामुळे जोखमीच्या बाबतीत दोन्हीही विश्वसनीय आहेत. म्हणजे तुम्ही या अल्पबचत योजनेमध्ये सुद्धा इन्व्हेस्टमेंट करू शकता, ही सुद्धा एक विश्वसनीय आहे. याची सुद्धा सुरक्षा अतिशय कडक आहे. त्यानंतर बँकेच्या एफडीचं ते नॅशनलाइज बँकामध्ये तुम्ही तुमची एफडी करू शकता. एफडी जर तुम्ही केली तर तुम्हाला प्रति वर्षाला काढू शकता, किंवा तुम्ही जर तुमचं जर टार्गेट जास्त असेल, जास्त दिवस तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायचं असेल, तर तुम्ही अल्पबचत योजनेमध्ये गुंतवणूक करू शकता बांधवांनो. पुढे बघा, दोन्हीमध्ये गुंतवणूक करणे योग्य आहे का. तज्ञांच्या मते केवळ एकच पर्याय निवडण्यापेक्षा दोन्हीमध्ये गुंतवणूक करणे अधिक चांगले आहे. तर बांधवांनो, तज्ञांचं मत असं आहे की तुम्ही एकाच योजनेमध्ये पैसे न गुंतवता काही पैसे योजनेमध्ये गुंतवावे आणि काही पैसे जे आहेत ते एफडी मध्ये गुंतवावे, असं तज्ञांचं मत आहे. यामुळे एफडी मधून तरलता आणि लहान बचत योजनांमधून अधिक परतावा व कर लाभ हा मिळू शकतो. तज्ञांचं असं मत आहे की तुम्ही एफडी मधून तुम्हाला तरलता, म्हणजे तुम्ही कधी पण पैसे हे तुमचे काढू शकता, 1 वर्षानंतर म्हणा, 2 वर्षानंतर म्हणा. आणि त्यानंतर लहान बचत योजनांमध्ये तुम्हाला अधिक परतावा म्हणजे व्याज दर हे जास्त मिळत असल्यामुळे हे तुम्ही कंटिन्यू तुम्हाला 10-15 वर्षाचं तुमची योजनेचा कालावधी जो आहे तो पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला यामधून अधिक परतावा मिळणार आहे बांधवांनो. त्यामुळे तुम्ही दोन्हीमध्ये गुंतवणूक करणे हे योग्य आहे, असं तज्ञांचं मत आहे. अशा प्रकारे बांधवांनो, मी तुम्हाला या एफडी म्हणजेच फिक्स्ड डिपॉझिट विषयी आणि त्याचसोबत अल्पबचत योजनांविषयीची माहिती या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन योजनांच्या माहितीसाठी आताच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.